हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, जर तुम्ही बीएससी ऍग्रीकल्चर ऍडमिशन प्रोसेस 2026 साठी ऑनलाईन अर्ज भरलेले असतील तर आता पुढे कोणते टप्पे असणार आहेत, कोणती मेरिट लिस्ट लागेल, ऑप्शन फॉर्म कधी भरायचे, कॅप राऊंड कसे होणार, ऍडमिशन कधी कन्फर्म होईल, या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायला भेटणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओला नक्की करता संपूर्ण बघा जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, बीएससी ऍग्रीकल्चर प्रोसेस 2026 मध्ये जर तुम्ही अर्ज केलेले असतील आणि आता पुढे काय होणार आहे, कोणत्या तारखेला कुठली प्रोसेस होणार आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर शेड्यूल जो आहे तो बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला कॉलेज लिस्ट सुद्धा वेबसाईटवरती अपडेट केलेली आहे आणि ही कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करता येईल हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका, जेणेकरून एकही डिटेल तुमच्याकडनं मिस होणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण या ठिकाणी जो शेड्यूल आहे, म्हणजे कोणत्या तारखेला कोणती प्रक्रिया आपल्याला करायची हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला शेड्यूल संपूर्ण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेड्यूल आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, 31 तारखेला आपल्याला जो अपडेटेड शेड्यूल आहे, या ठिकाणी शेड्यूल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. तर सविस्तर शेड्यूल आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. आता तुमचे फॉर्म फिलअप करून झालेले आहेत, त्याच्या पुढचा शेड्यूल आपण काय आहे तो या ठिकाणी बघूयात. मित्रांनो, उद्याच्याला म्हणजे 6 ऑगस्ट 2026 या तारखेला सायंकाळी 5:30 वाजेच्या नंतर तुम्हाला फर्स्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहायला भेटणार आहे. लक्षात घ्या, ही तारीख आहे 6/8/2026. या दिवशी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहायला भेटेल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलअप करते वेळेस मिस्टेक झालेले असतील किंवा काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं नसेल किंवा कोणत्या डॉक्युमेंटच्या ऐवजी त्यांनी रिसिप्ट वगैरे अपलोड केलेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन तक्रार नोंदवणीचा कालावधी जो असतो तो म्हणजेच जो ग्रेव्हियन्स आपण ज्याला म्हणतो तो सेंड करण्यासाठी 7 ऑगस्ट 2026 ते 9 ऑगस्ट 2026 हा 2 दिवसाचा कालावधी जो आहे तो दिला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विचारात घेण्यात आलेल्या तक्रारीची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल 11 ऑगस्ट 2027 ला सायंकाळी 5:30 नंतर. ठीक आहे. ज्यांचे ग्रीव्हियन्स अप्रूव्हल झाले असतील अशा विद्यार्थ्यांची यादी जी आहे ती 11 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता या ठिकाणी जाहीर केली जाईल. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. लक्षात घ्या, फायनल मेरिट लिस्ट नुसारच तुमचे ऍडमिशन जे आहेत ते होणार असतील. सो फायनल मेरिट लिस्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ती फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 12 तारखेला 12 ऑगस्ट 2026 ला सायंकाळी 5:30 नंतर तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. आता मित्रांनो, हे जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल, फायनल मेरिट लिस्ट असेल किंवा जे काही सीट मॅट्रिक्स असेल, अशा पद्धतीचे जे काही अपडेट्स असतील ते वारंवार आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील. सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाकी तुम्हाला काय करायची गरज नाही, तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. ठीक आहे. आता प्रोव्हिजनल फायनल मेरिट लिस्ट लागली, त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांची प्रसिद्धी, म्हणजे जे अवेलेबल सीट्स असतील कॅटेगरी वाईज ते तुम्हाला 12 तारखेला त्या ठिकाणी सकाळी 10च्या नंतर पाहायला भेटतील. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीकरिता महाविद्यालयामध्ये प्राधान्यक्रम देणे, म्हणजेच ऑप्शन फॉर्म निवडण्यासाठी 13 ऑगस्ट 2026 ते 14 ऑगस्ट 2026 या 2 दिवसाचा कालावधी जो आहे तो तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे. ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म जे आहेत ते भरून घ्यायचे आहे. ठीक आहे. 13 तारखेपासून 14 तारखेपर्यंत. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीमधील वाटप यादी प्रसिद्धी, म्हणजे तुमचं जे तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे हे तुम्हाला कधी समजेल तर ते 16 ऑगस्ट 2026 ला सायंकाळी 5:30 नंतर तुम्हाला जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेत किंवा नाही हे तुम्हाला त्या दिवशी समजेल. ठीक आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होतील, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटतील अशा विद्यार्थ्यांसाठी रिपोर्टिंगचा कालावधी राहील 17 ऑगस्ट 2026 ते 19 ऑगस्ट 2026. त्यानंतर 20/8/2026 रोजी या ठिकाणी कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जो आहे तो लावला जाईल. ठीक आहे. राऊंड 2 साठी जे विद्यार्थी या ठिकाणी राहिलेले असतील त्यांच्यासाठीचं सीट मॅट्रिक्स, म्हणजे कोणत्या कॉलेजला कोणते कॅटेगरीसाठी किती जागा शिल्लक आहेत हे आपल्याला 20 ऑगस्ट 2026 ला पाहायला भेटेल. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीकरिता महाविद्यालयीन
महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम देणे, म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिलअप करणे, दुसऱ्या राऊंडसाठी कॅप राऊंड 2 साठीचे ऑप्शन फॉर्म भरणे, त्यासाठी 20 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत म्हणजे 20/8/2026 ते 21/8/2026 पर्यंत तुम्हाला सेकंड राऊंडसाठीचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीची वाटप यादी म्हणजे अलॉटमेंट लिस्ट आपल्याला 23/8/2026 ला सायंकाळी 5:30 नंतर पाहायला भेटेल. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होतील अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन त्यांचे ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी 24/8/2026 ते 26/8/2026 हा कालावधी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता तिसऱ्या राऊंड करिताची जी मेरिट लिस्ट आहे म्हणजे कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स तो तुम्हाला या ठिकाणी 27/8/2026 ला सकाळी 9 वाजता पाहायला भेटेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या प्रवेश फेरीकरिता महाविद्यालयीन प्राधान्यक्रम देणे म्हणजेच या ठिकाणी थर्ड कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म फिलअप करणे 27/8/2026 ते 28/8/2026 च्या दरम्यान तुम्हाला तिसऱ्या फेरीकरिताचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा. ठीक आहे. आता या ठिकाणी तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होतील म्हणजे अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती 31/8/2026 ला सायंकाळी 5:30 नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड मध्ये कॉलेज अलॉट होतील अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं जे रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे त्यांना कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी 1/9/2026 ते 3/9/2026 च्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांना ऍडमिशन घेऊन घ्यायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता हे झालं 3 राऊंड पर्यंतचं शेड्यूल. ठीक आहे. त्यानंतर एक राऊंड राहतो मित्रांनो, तो राऊंड असतो म्हणजे स्पोर्ट राऊंड. ठीक आहे. स्पोर्ट राऊंड जो आहे तो 7 सप्टेंबर 2026 पासून 12 सप्टेंबर 2026 पर्यंत चालणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो स्पॉट राऊंडच्या रिलेटेड मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. स्पॉट राऊंड मध्ये बरंच काही तुम्हाला सांगण्यासारखं असतं तर त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला स्पॉट राऊंडच्या रिलेटेड नक्की व्हिडिओ एक सेपरेट बनवून चॅनलवरती अपलोड करेल. ठीक आहे. तर हा आतापर्यंतचा शेड्यूल आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो हा शेड्यूल टेंटेटिव्ह असतो, यामध्ये पुढे चालून काही बदल सुद्धा होऊ शकतात. सो हा कन्फर्म शेड्यूल असेल असं काही नाही. ठीक आहे. त्यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतात, जवळपास होणार नाही. 95% हा शेड्यूल फिक्सर असतो, पण जरी काही कारणावस्तव या ठिकाणी जो शेड्यूल आहे तो चेंज सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण शेड्यूल तर आपण बघितलाय. आता तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्ट कुठे बघायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. वेबसाईट वरती यायचे agree2026.mahacit.org. ठीक आहे. वेबसाईटची लिंक नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता ऍग्री UG कॉलेज अपडेटेड डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे. सिंपली यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केले की तुमच्यासमोर एक PDF लोड होईल. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज या दोन्ही कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड केली आहे. ठीक आहे. यामध्ये सविस्तर माहिती आहे आणि ही माहिती तुम्हाला कधी उपयोगाला येणार आहे ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाताल. ठीक आहे. यासाठी तुम्हाला काय काय याच्यावर नोंद करून घ्यायची आहे. एकतर कॉलेजचं नाव असेल, दुसरं म्हणजे कॉलेजचा कोड आहे. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. सो तुम्हाला या ठिकाणी जो कॉलेजच्या लिस्ट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती मित्रांनो. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.